आज हा वास्तववादी जाहीरनामा प्रसिद्ध करताना आम्हाला खूप आनंद होता की सोलापूरच्या विकासामध्ये जास्तीत जास्त भर कशी पडेल यासाठी हा जाहीरनामा आम्ही प्रकाशित करत आहोत। त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे आत्ताच सगळे सरांनी सांगितले आहेत, पण 2-3 जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावर मी बोलणार आहे की महिलांसाठी मी सतत आग्रही असते। महिला बाल कल्याण समिती महानगरपालिकेत व्हावी यासाठी उपोषण आंदोलन आम्हाला करायला लागलं, ते आपल्या सगळ्यांनाच माहित आहे। आणि त्यानंतर महानगरपालिकेमध्ये महिला बाल कल्याण समिती अस्तित्वात आली आणि त्या समितीमध्ये सुद्धा 5% सुद्धा म्हणजे म्हणत होते 5% बजेटची तरतूद असायला पाहिजे, असं सगळं असतानाही करत नव्हते। तर त्यामुळं आता सत्ताधाऱ्यांना हे सगळं सांगून सांगून कंटाळलेले सोलापूरकर आज महाविकास आघाडीकडे फार मोठ्या आशेने पाहत आहेत आणि महाविकास आघाडीचे सगळे जण, आम्ही इथे व्यासपीठावर बसलेले नेते, आमचे वरिष्ठ नेते, हे सगळेच जण आम्ही आग्रही असू की सोलापूरकरांना वास्तववादी दररोज पाणी पुरवठा असं न म्हणता आम्ही म्हणतो 1 दिवसाआड पाणी पुरवठा आणि तोही वेळेत, हे सगळं महत्त्वाच्या गोष्टी ज्या आम्ही अधोरेखित केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी करताना आम्ही सगळ्या जनतेचा विचार केला, त्याबरोबर सोलापूरचा वास्तववादी जाहीरनामा देण्याचा सोलापूरकरांना आम्ही प्रयत्न केलेला आहे। महिला बाल कल्याण समितीमध्ये सुद्धा 10% म्हणजे त्यांनी 5% म्हटले, पण आम्ही महिलांच्या विकासासाठी 10% तरतूद, अशी भरीव तरतूद आम्ही करणार आहोत। त्याचबरोबर पाण्यानंतर ड्रेनेजचं आपण बघितलं की इतकी बकाल अवस्था या सोलापूरकरांमध्ये, जेव्हा पाऊस पडला तर अक्षरशः ड्रेनेजचं पाणी त्यांच्या घरात होतं, त्यामध्ये साप विंचू काटे निघत होते, अंगावर काटा येत होता आम्ही जेव्हा त्या घरामध्ये फिरत होतो। तर अशी अवस्था हद्दवाढ भागामध्ये होऊ नये यासाठी मूलभूत तरी सुविधा म्हणजे लाईट, पाणी, रस्ते, ड्रेनेज या सोलापूरकरांच्या मूलभूत सुविधा आहेत, त्या पण त्यांना हे देऊ शकत नाहीये। आणि 9 वर्ष झाले आज महापालिकेची निवडणूक नव्हती, आज अक्षरशः लोकांना कुठं जायचं, कोणाकडे जायचं, प्रश्न कोणाला सांगायचे हे कळत नव्हतं। लोक वारंवार आमच्याकडे येत होते, परंतु लोकांना एक आदर्श असे, आणि जे नगरसेवक निवडून गेले भाजपचे ते नंतर 9-9 वर्ष फिरकले नाहीत, नगरसेवक कसा आहे लोकांना माहित नव्हतं। तर या अशा परिस्थितीमध्ये एक चांगल्या पद्धतीचे नगरसेवक की जे लोकाभिमुख काम करतील आणि 80% समाजकारण 20% राजकारण, हे जसं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं वचन आहे तसं सगळ्यांचंच वचन आहे। तर त्या पद्धतीने आम्ही काम करून लोकाभिमुख अशी आम्ही कामं करू आणि त्यासाठी या वचननाम्यामध्ये आम्ही महिलांची पण महत्वाची आज काही कामं की त्याच्यामध्ये आम्ही बसचा, मास्तरांनी परवा सांगितलं होतं की बसचा मोफत प्रवास, यासाठी आम्ही ती 10% तरतूद राखून ठेवलेली आहे की महिलांसाठी काही विविध रोजगार, छोटे छोटे रोजगार आणि रोजगार मेळावे सुद्धा घेण्याचा आमचा मानस आहे सुशिक्षित बेरोजगारांसाठी। आणि आपण बघतो सोलापूरकरची जी मुलं आहेत सोलापूरची, तर त्यांना आता MPSC UPSC करायचं असेल तर आज इथल्याच लोकांच्या हाताला काम नाहीये। सोलापूर हे सिनियर सिटीझनचं शहर आहे वाटतंय, त्यांचे आई वडील नाही पे करू शकत की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या आई वडिलांची कपॅसिटीच नाही आहे की इथं मुलांना मुंबईला पुण्याला ठेवणं। तर ही मुलं आपल्याकडं तरी सुद्धा आपल्या संपूर्ण सोलापुरातनं अनेक मुलं महाराष्ट्रात 2री आली, 5वी आली, 10वी आली, तर अशीच या मुलांच्या माध्यमातून, म्हणजे त्याच्यामध्ये माझा मुलगा पण आहे, तर त्यांनी मला असं आग्रह होता आग्रहाने की मम्मी तू ही तरतूद करायला लाव की ही जी मुलं आहेत की त्या मुलांना कुठं जायचं कळत नाहीये, तर आम्ही त्यांना मोफत मार्गदर्शन करू, अशी जी आमचा ग्रुप आहे ते। आणि त्यानंतर मग आम्ही हे पण सरांशी आणि ताईंशी, मास्टर साहेबांशी सगळ्यांशी बोलून आम्ही ही तरतूद केली होती की या मुलांसाठी एक सुसज्ज असं MPSC UPSCच्या मुलांना अभ्यास केंद्र असेल, मार्गदर्शन केंद्र असेल आणि मार्गदर्शक सुद्धा पूर्ण भारतातील जे काही चांगले मार्गदर्शक आहेत ते इथं आपल्याला ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करतील का, कारण आता ऑनलाईनचा पण जमाना आहे। तर या पद्धतीचं पण आपण तरतूद केलेली आहे। सिनियर सिटीझन्स आमचे आहेत, अनेक पद्धतीने आम्हाला मागणी करत असतात की विरंगुळा केंद्र पाहिजे आहेत, महिला आणि बालकांसाठी सुद्धा अशी आपल्याकडे बागेची चांगल्या व्यवस्था, चांगल्या बागा निर्माण करणं आणि ज्या बाग आहेत म्हणजे जे प्राणी संग्रहालय आहे पण त्याची पण दुरावस्था आहे, तर ते पण चांगल्या पद्धतीने कार्यान्वित करणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळं मी आज सगळ्या म्हणजे लोकांना सांगते की बाकीचे पण सगळे मुद्दे काही ताई बोलतील, मास्टर बोलतील, त्यामुळे मी काही जास्त बोलत नाही, पण मी एवढंच सांगते की सोलापूरकरांना जास्तीत जास्त देण्याचा आणि वास्तववादी, म्हणजे हे नुसता हे नाही आहे जाहीरनामा, तर हा आमचा वचननामा आहे, अभिवचन देतो आम्ही, तर की या पद्धतीचं कामकाज आम्ही सगळे मिळून नक्की करू आणि सोलापूर हे सुंदर सोलापूर
आणि खऱ्या अर्थाने स्मार्ट सोलापूर करण्याचा महाविकास आघाडी प्रयत्न करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. पत्रकार परिषद सारखं हे करू आपण. भाषण म्हटलं तर फार वेळ जाईल, 2-3 तास आहे. प्रत्येकाला पक्षाला संधी आहे. नाही पाच हे दोघंच बोलणार 2-2 मिनिटं. 5-5 मिनिटं संपेल. नाही संपत नाही, आता 10 मिनिटं संपेल झालं, संपेल. सरांचं 15 मिनिटं झालं. काळजी करा, संपेल. माननीय आडप मास्तरांना विनंती करतो की त्यांनी संबोधित थेट मुद्द्याला बहुतेक पत्रकारांना आमच्या भाषणाची अलर्जी झाली दिसते. माफ करा. थोडक्यामध्ये पाठ झालं, ऍलर्जी नाही, पाठ झालं. थोडक्यामध्ये तुमच्या पुढे ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. 64ला महानगरपालिका झाली. आज 66-67 वर्ष होत आहे. अजूनही मागरणामध्ये आपण आहे. 1300 कोटीचं बजेट आहे असं मला सांगण्यात आलं. आपल्यानंतर स्थापन झालेल्या महानगरपालिका 2-2.5 हजार कोटावर गेले आणि आपले टॅक्स एवढं वर असताना आमचं उत्पन्न का वाढत नाही? हा मोठा संशोधनाचा विषय आहे. म्हणून अगोदर महानगरपालिकेचं उत्पन्न 2000 कोटीच्या आसपास वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जाईल. या सगळ्यात मोठी तफावत नवीन इंडस्ट्री येत नाही. कारण इंडस्ट्री आल्याशिवाय उत्पन्नाला वेग मिळत नाही आणि लोकांच्या हाताला काम मिळत नाही. म्हणून इंडस्ट्री आणण्याच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीची जर सत्ता आली त्या पद्धतीचा प्रयत्न करू. आज सफाई करणारा कामगार महिला उचलतो. गेले 10-15 वर्ष झालेले त्याला स्कीम आहे केंद्र आणि राज्य शासनाची. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजसाफल्य स्कीम आहे. पण सरकारने असं कंडिशन घातलं 20 वर्ष सेवा झाल्याशिवाय त्याला घर मिळणार नाही, त्याला घर मिळणार नाही. आम्ही म्हटलं 10 वर्ष करा, सगळ्याला मिळेल. तो आपला सगळा मैला, सगळा सफाई, सगळं घाण उचलतो. मी नगरसेवक असताना सन्माननीय माजी केंद्रीय संरक्षण मंत्री कैलास यशवंतराव चव्हाण 256 गाळे वाटप केले. आज 50 वर्ष झालं. पडण्याचा धोका आहे. त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे. याच्यामध्ये सगळ्यात मोठं आम्ही दररोज पाणी देण्याचं वचन तुम्हाला देत आहे. दररोज पाणी किती लागणार आहे? 12 लाखाचं शहर आहे. 250 MLD पुष्कळ झालं आपल्याला. पाणी आहे आपल्याकडे. त्यांना पाणी देता आलं नाही. 9 वर्ष झालं. महाआघाडीची सत्ता आल्याबरोबर 1 महिन्याच्या आत दिवसाआड पाणी मिळेल आणि पुढच्या 26 जानेवारीला सोलापूरला प्रत्येकाला दाबाने पाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे आमचं सगळ्यात मोठं वचन आहे. सुखडं सगळ्यात ऐतिहासिक वचन आम्ही ह्याच्यात देत आहे. अगदी आम्ही वाऱ्यावर बोलत नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये पक्की घरं झाले. या 9 वर्षामध्ये किती घरं झालं भारतीय जनता पक्षाने सांगावं. या 9 वर्ष
आमचं सगळ्यात मोठं वचन राहणार आहे, झोपडी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्याला 500 चौरस फुटाचं घर महाविकास आघाडी दिल्याशिवाय राहणार नाही. ही अत्यंत क्रांतिकारक घोषणा मी या ठिकाणी करत आहे. ते कसं बसवायचं याचं गणित आमच्याकडं आहे, ते आम्ही करू. त्यानंतर शेवटचं मी तुम्हाला सांगतो, आपल्या जुन्या घरकुलमध्ये 20-25 हजारची वस्ती आहे. नवीन घरकुलमध्ये 50-55 हजारची वस्ती आहे. रेनगरला 2 लाखाची वस्ती होणार. यांना बसची गरज आहे. या ठिकाणी 45,000 महिला आहेत. त्या घरी जातात, रेल्वे स्टेशनला जातात, एस टी स्टँडला जातात, रूपा भवानीला जातात, नाही त्या ठिकाणी जातात. त्यांना रिक्षाशिवाय आधार नाही आहे. 100, 150, 200 रुपये रोज मोजावे लागतात त्यांना. म्हणून याच्यामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे की महाविकासाची सत्ता आल्यानंतर आम्ही बसेस आणू आणि त्या बसेस रस्त्यावर जात असताना तुम्हाला असं दिसेल 3 ते 3.5 लाख प्रवासी दररोज त्या बसमधून प्रवास करतील आणि महिला आणि विद्यार्थ्यांना फ्री बस असेल. आणि शेवटचं वचन, जे दिव्यांग आहेत, 4 वर्ष झालं मी लढतो त्यांच्याकडे. 1000 रुपये निर्वाह भत्ता आहे, 1000 रुपये, आणि 2,500 संजय निराधार आहे. ते 2.5 हे 1000, 3,500, त्या 1,500 खासदार प्रणिती शिंदेचे असते. महाआघाडीची सत्ता झाल्याबरोबर पहिल्या बजेटमध्ये 1,500ची तरतूद या दिव्यांगांना करू, असं सर्वसमावेशक आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, MIDCला आग लागलं सेंट्रल टेक्सटाईलवर, काही फायर ब्रिगेड आहे. फायर ब्रिगेडची गाडी येते, त्या गाडीत पाणी राहत नाही, आग कसं विझवणार हो? महाराष्ट्रात नाही, देशात कुठेही उदाहरण नाही. रिकाम्या गाडीनं आग विझवणारी फायर ब्रिगेड सोलापुरामध्येच आहे, दुसरं कुठं नाही आहे. 8 माणसं मेली हो. आईला लहान मूल बिलगत श्वास सोडले. त्यांचे चेहरे मी बघितले, त्या ठिकाणी जाऊन काळा कुट्ट पडलेले होते. म्हणून हा सर्वसमावेशक आहे. आपण कृपया आम्हाला साथ द्या. महाविकास आघाडीची सत्ता येऊ द्या. कोण त्या ठिकाणी पैसे खाल्लेला कोणीही सापडेल, त्याला तुरुंगाची हवा दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. गादेकर जी 2 मिनिट एनसी. आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो आम्ही जाहीरनामा केलेला आहे, निश्चितपणे त्याची कठोर आणि प्रामाणिकपणे अंमलबजावणी करू, एवढी मी ग्वाही देतो. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक करून आघाडीच्या मार्फत आम्ही लोकांना लोकार्पण करणार. आणि मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका जशी स्वायत्त झालेली आहे, आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे काही त्यांनी तिथं केले, ते सोलापूर महानगरपालिका सुद्धा स्वायत्त बनवण्यासाठी पूर्ण आघाडी वचनबद्ध आहे. अविनाशजींनी सूचना दिल्याप्रमाणे मी जास्त काही बोलत नाही, सगळं आपल्या समोर आहे. मला एवढंच, आणि आम्ही लोकशाहीत विश्वास ठेवणारी आमची महाविकास आघाडी आहे, संविधानाचं रक्षण करणारी आमची आघाडी आहे. म्हणून तुमचे प्रश्न आम्ही नक्कीच घेऊ. आमचा जाहीरनामा हा केवळ जाहीरनामा नाही आहे, पण एक जागृत डॉक्युमेंट आहे आणि कंटिन्युअसली चेंजिंग डायनॅमिक असं आमचं हा जाहीरनामा आहे. कट कॉपी पेस्ट जो भाजपचा जाहीरनामा आहे तसा बिलकुल नाही आहे, हे तुम्हाला दिसतंय. ह्याच्यात सर्व सामान्यांचे विषय जे आहेत ते तुम्हाला दिसून येत आहेत. भाजपचा जाहीरनामा बघितल्यावर आम्हाला त्यांच्यामध्ये आणि
जे जनाचे प्रॉब्लेम्स आहेत, सामान्य लोकांचे ज्या अडचणी आहेत, त्याच्यामध्ये खूप मोठा डिस्कनेक्ट आम्हाला दिसून आला. भाजपचं प्रत्येक धोरण जे आहे ते आणि जे सर्वसामान्यांची धोरणं आहेत, सर्वसामान्यांच्या ज्या मागण्या, त्याच्यामध्ये खूप मोठी एक तफावत दिसून येते, डिस्कनेक्ट दिसून येतं. आमचा जो महाविकास आघाडीचा जो जाहीरनामा आहे तो एक कंटिन्युअसली श्वास घेणारा डॉक्युमेंट आहे, कारण का त्याच्यामध्ये कामगार असो, महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक असो, सोलापूरचा उद्योगपती असो किंवा रिक्षा चालक असो किंवा पत्रकार असो, सगळ्यांचं इनपुट ह्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्हाला दिसून येतं. आणि तुम्ही बघितलंय जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता महापालिकेवर होती तेव्हा आम्ही जे काही जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं ते सगळं करून दाखवलं. आम्हाला कोणाला सिद्ध करण्याची गरज नाही, आम्ही करून दाखवलं. शोकांतिका ह्या गोष्टीची आहे की मागच्या 10 वर्षात जे काही भारतीय जनता पक्षाने सांगितलं ते एकही गोष्टी अंमलात येताना आपल्याला होताना दिसली नाही. इम्प्लिमेंटेशन झिरो. भारतीय जनता पक्षाचे वरचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे धोरण असतील, महाराष्ट्राचे धोरण असतील किंवा महापालिकेचे असतील, एकही आपल्याला होताना दिसलं नाही. गेले 9 वर्ष इलेक्शन झाले नाही आहेत, गेले 5 वर्ष ॲडमिनिस्ट्रेटर नेमल्या असल्या कारण, जनरल बोर्ड नाही आहे, लोकप्रतिनिधी नसल्या कारण मनमानीचा कारभार आपल्याला महापालिकेत दिसून आला, ज्याच्यामुळे नियंत्रण ठेवणारं जनरल बोर्ड झालं नसल्या कारण खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आपल्याला महानगरपालिकेत दिसून आला. हे मुद्दाम करण्यात आलं कारण का कोणत्याही प्रकारचं दबाव गट त्यांना नाही पाहिजे होता आणि म्हणून त्यांनी मुद्दाम इलेक्शन्स घेतले नाही. फक्त भ्रष्टाचार करण्याचं आणि टेंडर उचलण्याचं आणि पैसे कमवायचं एक मशीन महापालिकेमध्ये होतं आणि मशीन म्हणून, त्या मशीनरी म्हणून महापालिकेने आणि प्रत्येक अधिकाऱ्यांनी काम केलं. त्या भाजपचं ते एक महत्त्वाचं धोरण होतं की आम्हाला इलेक्शन्स नकोय, ॲडमिनिस्ट्रेटर पाहिजे आणि पाहिजे तशी मनमानीचा कारभार आम्ही महापालिकेत करू. हे सिद्ध झालं. मागच्या 9 वर्षात भाजपनी तेवढं काम केलं. आपले जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला नोकरी नव्हती, पण सगळं काही गुजरातला त्या ठिकाणी गेलं. महाराष्ट्रात पण, मुंबईचं पण आणि सोलापूरच्या सगळ्या गोष्टी गुजरातला आउटसोर्स त्या ठिकाणी करण्यात आला. काल मुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट असेल की तुम्हाला दिसून आलं की काही ठिकाणी ते वेगवेगळ्या पक्षांसोबत त्या ठिकाणी अलायन्स करतात आणि खरं तर मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय भाजपचं एक पान पण हालत नाही. पण हा डॅमेज कंट्रोल बॅकफूटवर जात आहेत आणि म्हणून आपल्याला दिसून येतं. ज्या NCP बरोबर म्हणाले की आम्ही मरेपर्यंत त्यांच्यासोबत जात नाही, आज त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून काम करतायत आणि मग म्हणतायत कार्यकर्त्यांवर कारवाई झाली पाहिजे. ही दुतोंडीपणा का आणि कशामुळे? डॅमेज कंट्रोल का पालकमंत्री सोलापूरचे जे आहेत त्यांच्याकडून होताना दिसलं. ते म्हणाले की मी माफी मागतो, मी कारणीभूत आहे भाजपचा जो गोंधळ झालाय. डॅमेज कंट्रोल कुठेतरी भाजपला कळून चुकलंय की जन्मत त्यांच्यासोबत नसणारे, पैसे देऊन आणलेली गर्दी आणि खरंच जनाचा आधार ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पुन्हा तिथे भाजपचा जमिनीच्या लोकांपासून डिस्कनेक्ट दिसून येतो आणि हे भाजपचा खरा चेहरा आज तुमच्या समोर. जनसेवा नाही, जनसेवेची त्यांना काही घेणं देणं नाही आहे. त्यांना सत्ता, पैसा आणि आता रक्त, ह्या 3 गोष्टीवर त्यांचं राजकारण येऊन थांबलंय. लोकांचा जीव गेला तरी चालेल पण आम्हाला सत्ता पाहिजे अशी त्यांची एक मानसिकता आपल्याला दिसून येते. त्यांचा खरा चेहरा आज एक्सपोज झाला आहे आणि आम्हाला खात्री आहे की सोलापूरची जनता नक्कीच भाजपला त्यांची जागा दाखवून देईल. 10 वर्ष त्यांना चान्स दिलेला, पण आता मला असं वाटतं ते होणार नाही आहे. महाविकास आघाडी 5 पक्ष आम्ही एकत्र येऊन एक मोठी झाली आहे आणि आम्ही ताकदीने लढत आहोत. आम्ही फिरत आहोत, आम्ही ग्राउंडवर आहोत, आम्ही सगळे ग्राउंडवर आहोत, लोकांमध्ये आहोत. आम्ही भाजपसारखे सामदाम दंड वापरून एका रात्रीत सगळं करून मतं घेणारी लोक नाही आहोत, पण लोकांच्या सुखदुःखात सामील होऊन आम्ही हक्कानी लढाई जिंकणारी आम्ही सगळे आहोत. आणि मला खात्री आहे
की आपला सगळ्यांचा आशीर्वाद असला तर सर्वसामान्यांचा जो जाहीरनामा आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्यात तुम्ही आम्हाला मदत कराल आणि मला खात्री आहे की जनमत आमच्या बाजूने असेल. धन्यवाद. विचारा. एक विषय असा आहे की 1992 साली हद्दवाढ झाली, 10 वर्ष भाजपला सत्ता होती, मात्र याच्या आधी सगळी काँग्रेसकडे सत्ता होती. हद्दवाढाचे प्रश्न तुम्ही पुन्हा एकदा जाहीरनाम्यामध्ये घेतलेले, मग इतकी वर्ष काँग्रेसकडे सत्ता असताना त्यावेळेस का विकास झाला नाही हद्दवाढ भागाचा आणि केवळ 10 वर्षामध्ये त्यांना लगेच त्रास दिला? नाही, हद्दवाढ तुम्ही बघू शकता. तुम्हाला माहिती आहे की केवढी मोठी एरिया आहे. जेव्हा आम्ही नगरोत्थान अभियान आणलं रस्त्यासाठी आणि ड्रेनेजसाठी, त्या माध्यमातून खूप कामं हद्दवाढ ड्रेनेज जे पाईपलाईन्स, पिण्याच्या पाईपलाईन्स असतील, ड्रेनेजचे असतील, ज्या आधी कधीच झाल्या नव्हत्या, हळूहळू आम्ही तिथे विकास केला. पण अर्थात 10 वर्ष, मागच्या 10 वर्ष काहीच होऊ शकलं नाही. काही निधी हद्दवाढ भागात मिळाली नाही. इवन जे टॅक्स पावत्यांचा विषय होता हद्दवाढीचा, तो पण आम्ही त्या ठिकाणी सोडवला. तर खूप मोठ्या प्रमाणात ऑफकोर्स काम झालंय. पण सत्ता कंटिन्युअसली त्याच्यानंतर मागच्या 10 वर्षात जो बॅकलॉग आहे, अनुशेष आहे, तो आपल्याला आता भरून काढायचा आणि त्यासाठी वेळ लागणार आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणं गरजेचं आहे. पण जेवढा विकास काँग्रेसच्या काळात, महाविकास आघाडीच्या काळात हद्दवाढीत झाला, तेवढा बीजेपीच्या 10 काय त्याच्या आधी पण काही वर्ष त्यांची सत्ता होतीच, तेव्हा पण होऊ शकला नाही. पण तो त्या ठिकाणी आम्ही केला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ड्रेनेज, पाणी आणि रस्ते, जे नगरोत्थान अभियानमधून आम्ही त्या ठिकाणी आणले. ही खूप मोठी स्कीम होती नगरोत्थान अभियान, ज्याच्या माध्यमातून हद्दवाढात विकास झाला. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत 1000 कोटीचा निधी आला, पण सगळ्यांची, इव्हन त्यांच्या पक्षाच्या आमदाराची सुद्धा ओरड आहे की कामं दर्जेदार झाले नाहीत आणि ठेकेदार, त्यांनी पत्र दिलं होतं आयुक्तांना, आमदारांनी. तर या सर्व कामाची चौकशी व्हावी यासाठी आपण काय आश्वासन करता? कारण 1000 कोटीची कामं होऊन शहरात जवळजवळ 49 पैकी 40 कामं सुद्धा सुरू नाहीत, बंद पडलेत, म्हणजे झालेले प्रोजेक्ट. या सगळ्याची चौकशी करणार का आपलं सर? 1000 कोटी स्मार्ट सिटी खाली आले, त्याचं काही आपल्या समोर दिसत नाही. त्याची लूट झाली. महाविकास आघाडी सत्ता आल्याबरोबर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करू. यात कोण कोण संबंधित आहे? कॉन्ट्रॅक्टर आहे का, अधिकारी आहे का, मोठा अधिकारी आहे, कितीही मोठा अधिकारी असू द्या, IAS ऑफिसर असू द्या, त्याच्यावर आम्ही ॲक्शन केल्याशिवाय गप्प बसणार नाही. तुम्हाला म्हणून सांगितलं की कोणाला तरी तुरुंगात पाठवल्याशिवाय महाविकास आघाडी थांबणार नाही. आणि गेल्या 3 वर्षामध्ये प्रशासकीय राजवट आहे, लोकप्रतिनिधी बरे म्हणायची वेळ आली, इतके लोकांना सामोरं जात आहे. तर आपण याबद्दल काही ठराव करून चौकशी करणार, पहिल्या सभेमध्ये मागणी करणार आहे की नाही? सगळ्या बाबीची एकदा स्मार्ट सिटी हा विषय वेगळा मास्तर, तो केंद्राच्या निधीच्या अंतर्गत आहे. इथल्या ज्या अधिकाऱ्यांनी जे गैरप्रकार केले, तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे. ते जाऊन सगळं नेमणुका सुद्धा एकदा व्यवस्था तरी बघू द्या मला तिथं. मी सुरुवात तशीच केली की मुद्दाम ह्या लोकांनी इलेक्शन्स घेतले नाहीत, कारण का त्यांना लोकप्रतिनिधी तिथे नको, जनरल बोर्ड झालाच नाही, तर म्हणून मनमानी कारभार त्यांनी केला. मग 100% जे जे अधिकारी ह्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत त्यांच्यावर चौकशी झालीच पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे की एनकॅपची जी निधी असते, जी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून येते, मी ऑलरेडी आमच्या प्रिव्हिलेज कमिटीला, जी एस्टिमेट्स कमिटी असते पार्लमेंटमध्ये, त्यांना मी ऑलरेडी पत्र लिहिलं की आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजे, कारण का त्याच्यामध्ये पण आम्हाला खूप डिस्क्रेपन्सी दिसून येते. एनकॅपची मुळात स्मार्ट सिटी योजनेमध्ये पण खूप मोठे प्रमाणात लूपहोल्स आहेत, कारण का स्मार्ट सिटी योजना ही शहरातल्या फक्त 3% भागात झाली आणि ते पण राजकीय दबावाने आणलेला भाग. आमच्या पूर्व भागात जिकडे झोपडपट्ट्या तिकडे स्मार्ट सिटी ह्या लोकांनी आणली नाही आहे आणि त्याचे सगळे टेंडर्स गुजरातच्या एका कॉन्ट्रॅक्टरनी उचलले. तर सुरुवातीपासून आतापर्यंत त्याच्यामध्ये इतके तफावत आहे आणि त्यांचे आमदार देतात म्हणजे काय, हाती के दात दिखाने के आणि खाणे के, कारण का एवढा मोठा रोष आहे ह्या योजनेच्या विरोधात सोलापूरकरांमध्ये की त्यांना ते नाईलाजाने द्यावं लागलं. कालचं एक उदाहरण सांगतो, म्हणजे इथं या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यातलं. काल एक तुमच्या निवडणुकीच्या धामधुमीत एक रस्ता झालाय, सेवा सदन शाळेसमोरून
भैया चौकापर्यंतचा रस्ता, रामलाल चौकापर्यंत तो रस्ता आपण आपल्यापैकी कुणी पाहून या आणि त्याला दर्जा असतो का काय बघितलं नाही. पण भ्रष्टाचाराचं जिवंत उदाहरण आहे ऐन निवडणुकीमध्ये, तरी तुम्ही कुणीच बोलत नाही. हे आम्हाला आता तुम्हाला सांगावं मग लागतं. आता काय बोलतो? नाही हे नाही, असे असे अनेक उदाहरण आहेत. त्याचं खूप पत्र आहेत. त्या भागातल्या आपल्या पक्षाच्या नगरसेवकांनी द्यायला पाहिजे होतं. इतका रस्ता 2च दिवस झाले तर रस्ता होतो. बघा तुम्ही त्याची काय. हे बघा, एका शब्दात मी सांगतो तुम्हाला, त्यांनी सोलापूरच्या जनतेची लूट केलेली आहे. त्या लुटीला जबाबदार जे जे असतील, रस्ता असेल, पाणी असेल, आता 892 कोटीचं टेंडर आता इलेक्शन लागणार सुरू केलं. कोण किती मर्यादा घेतला जाहीरपणे सांगतोय, किती मर्यादा घेतलात. या सगळ्या गोष्टी बाहेर काढू. आमचा महापौर एकदा बसू द्या. हे सगळं बघून त्या पहिल्या प्रेसला तुम्ही अचंबित व्हाल. त्या प्रेसला आम्ही 500 लोक हजर राहू. अविनाशजी, तो रस्ता खराब त्याच्या मागे ह्यांचं कट कारस्थान हे षडयंत्र आहे. हे त्यांची मोडस ऑपरँडी आहे की इलेक्शनच्या आधी कितीही खराब रस्ता झाला पाहिजे टेंडर उचलण्यासाठी, आणि म्हणून तो घाई गडबडीत इलेक्शनच्या आधी करण्यात आला, कारण का यांना इलेक्शनसाठी पैसे पाहिजेत. म्हणून ती एक त्यांचं पॅटर्नच आम्हाला दिसून येतं. त्यांना रस्ता चांगला झाला पाहिजे ह्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. त्यांना फक्त टेंडर उचलायचे, पैसे कमवायचेत आणि दॅट्स इट. म्हणून हे त्यांचं पॅटर्न आहे आणि मोडेस ऑपरँडी आहे. ह्याच्या मागचं जे कट कारस्थान आहे ते तुम्ही समजून घ्या. एनकॅपच्या माध्यमातून आपण मुद्दा मध्यंतरी उचलला होता, शहरातली धूळ कमी करायची, यासाठी तो प्रोजेक्ट आला होता आणि त्या नावाखाली सगळे रस्ते केले आणि जे केलेल्या सगळ्या कामांची जी आहे ना दुरावस्था आहे. आपण पुणे नाक्याचं आयलँड बघा किंवा तुळजापूर नाक्याचं बघा, सगळे तोडफोड मोडतोड झाली आहे. फक्त वेस्ट ऑफ मनी आहे सर. या संदर्भात आपण केंद्रातला पैसा म्हणून तिथं वरच्या लेवलला काही इन्क्वायरी. मी आत्ताच म्हणाली, मी एस्टिमेट्स कमिटी आणि प्रिव्हिलेजेस कमिटीला पत्र दिले की आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजे, कारण का एनकॅपची खूप मोठ्या प्रमाणात निधी असते आणि ती पोल्युशन मुक्त धूळमुक्त करण्यासाठी असते. पण एनकॅपच्या निधी जी आली त्याचे तुम्ही जर लिस्ट बघितली, झालेल्या रस्त्यांचीच नावं आहेत त्याच्यात, खूप मोठं. मग निधी गेली कुठे? आणि निधी वितरण करताना सगळ्यांना आपण कॉन्फिडन्समधले घेतलं पाहिजे. मग तो महाविकास आघाडीचा खासदार असो, बीजेपीचा आमदार असो, सगळ्यांची एक लिस्ट जाते, कारण का आपल्या सगळ्यांना धुळमुख सोलापूर करायचं आहे. पण मुद्दाम महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींना डावळलं गेलं. शेवटी ह्यांचे विचार इतके खालच्या पातळीची आहेत की ती कामं आमची नसतात, ती लोकांचीच असतात आणि ती निधी थांबवून तुम्ही लोकांची कामं थांबवताय. आणि हा ह्याच्यात झालेला खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार. आणि त्याचा मी जेवढे काही सेंट्रल अथॉरिटीज आहेत, इवन अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर आणि पोल्युशन मिनिस्टर, त्यांच्या पण मी निदर्शनास आणलं. हे पहिल्यांदा झालं असेल. अविनाशजी, तुम्ही सगळे सिनियर पत्रकार आहेत. आम्ही भाजपचे पण पालकमंत्री बघितलेत आणि काँग्रेसचे पण पालकमंत्री बघितलेत आणि त्यांचे पण आमदार म्हणतात की एवढं गलिच्छ राजकारण आम्ही सोलापुरात कधीच बघितलं नव्हतं. बाहेरची लोक येतात आणि आपल्या सोलापुराच्या राजकारणाची पातळी एवढ्या खाली आणतात. ह्याचा निषेध मी करते आणि इकडे तुमच्या गुंडागर्दीची गरज नाही आहे. आम्ही सुसंस्कृत लोक आहोत आणि इथे आम्हाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करू नये. एक मिनिट, पूर्व भागामध्ये काही रस्ते असे आहेत की खासदारताईंनी केलेले रस्ते, चांगले रस्ते सुद्धा खोदून तिथं परत नवीन रस्ता करायचा प्रकार पूर्व भागामध्ये चालू आहे आणि त्याचे शूटिंग करून घेतात, बोर्ड लावतात, आम्हीच करतोय असं दाखवतात आणि आचारसंहितेचा भंग आम्ही सुद्धा केसेस केलेल्या आहेत त्यांच्यावर. असं हे सर्रास त्यांचं चालू आहे. बोगस कामं चालू आहेत. आकांक्षी टॉयलेट नावाची एक योजना आहे. 50 लाख रुपयाला एक एसी टॉयलेट असे बसवले, त्यांनी 4 टॉयलेट स्मार्ट सिटीच्या माध्यमातूनच. सेंट्रलचा निधी स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट होता, वेगळा होता, आकांक्षी टॉयलेट म्हणून 4 ठिकाणी 50-50 लाखाचे एक टॉयलेट उभं केले त्यांनी. ती इन्क्वायरीच्या नावाखाली ते धूळ म्हणजे कुलूप बंद आहे, ते त्याच्यावर कोणीही बोलत नाही आता. आम्ही बोलतोय त्याबद्दल, पण ऑफकोर्स असं मी नेहमी म्हणते की स्पेस तुम्ही हे जास्त हायलाईट करणं गरजेचं. लोकांना असं वाटतं की आम्हाला बोलण्याची सवयच, आम्ही बोलतो. जेव्हा तुम्ही ते लोकांच्या निदर्शनास आणणार, कारण का तुमचं एवढं सर्क्युलेशन असतं व्हॉट्सॲपवर, आणि खरंच सोलापूरला नाही देशाला तुमचं एक पारदर्शक जर्नलिझमची आता गरज आहे. मी कळकळीची विनंती करते, त्याची जर साथ लोकांना मिळाली तर लोकशाही आणि हा जो भाजपचा भ्रष्टाचार आहे तो सामोर येईल आणि लोकशाही टिकू शकेल. आपल्याला 5 जागांची एवढी आघाडी झाली आहे पण आपल्याला 102 जागा मिळू शकल्या नाही. त्याचं कारण काय असावं?
नाही आम्हाला आम्ही सगळीकडे आमच्या 102 जागा आहेत. नाही केलेले आहेत ना. बघा पुरस्कृत आम्ही केलेत आणि 102 झाले. आम्ही बघा, दाखवतो लिस्ट. हे सगळे पळवापळवी झाले तुम्हाला माहित आहे. शेवटच्या क्षणापर्यंतचा किती राडा ते आमच्या चेतन नरोटे इतका संघर्ष केला. माझ्या जीवनात इतकं संघर्ष केलं पहिल्यांदा बघू लागलो. तो अमोल शिंदे, एकनाथ शिंदेचा माणूस असू द्या, जबरदस्त संघर्ष केला. काय इतके पळवे हो घरात उचलून नेले. तो देवेंद्र कोटे स्वतःच्या नातेवाईकाला हात धरून आणतो. आहे बसत कुठे तरी 102 आहेत. आम्ही जाहीर करू. आणि आज तुम्हाला मी सांगतो ही महाविकास आघाडी सोलापूर महानगरपालिकेमध्ये 58 ते 60 जागा आल्याशिवाय राहणार नाही. परिवाराला नव्या बसेस आणण्यात चालू आहे, परंतु गेल्या वेळेला ज्या पद्धतीनं बसेसमध्ये काही घोटाळा झाला किंवा काय झालं त्या पद्धतीनं आता होऊ नये याची काळजी काय घेणार आहे का महाविकास आघाडी? घेणार, सगळ्या गोष्टीबद्दल घेणार सांगितलं. आता तुम्हीच म्हणला आहोत किती बोलता. सगळ्या गोष्टी बदल. बऱ्याच ठिकाणी राज्यामध्ये भाजपनं एमआयएम आणि काँग्रेस सोबत युती मी बोलली त्याच्याबद्दल ना. ते धन्यवाद सर्व पत्रकार बांधवांचा. मुख्यमंत्री आपण एक बोलने दो उनको, पूछने नहीं मैंने जवाब दे दिया है. पूछने दो उनको. नहीं हो गया. नाही सर्वांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की आपण वेळेत वेळ काढून या ठिकाणी आलं आणि आमचा या ठिकाणी महाविकास आघाडीचा जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध झाला. या प्रसिद्धीसाठी ज्या ज्या लोकांनी मदत केली, ज्या आमचे ॲडव्होकेट असतील, महेश गाडीकर साहेब असतील, आपल्या सर्व घटक पक्षातील नेते मंडळींनी त्याला तयार करण्याची भरपूर मदत केली. त्या सर्वांचा मी महाविकास आघाडीच्या आमचे निंबाळकर सर याच्यामध्ये भरपूर त्यांचा देखील मी महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सर्वांना अल्पवेळात या ठिकाणी व्यवस्था केली आहे. आपण घेऊन जावा अशी कळकळीची विनंती आहे. आणि आजची ही प्रेस कॉन्फरन्स संपली. या ठिकाणी सर्वांसाठी या ठिकाणी अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे. कृपया करून सर्व पत्रकार बांधवांनी या ठिकाणी अल्पोपहार घ्यावा आणि चहा प्यावा. मास्तर आणि एवढं बोलल्यावर परत काय उधर नहीं बैठता इधर. सर्वांनी अल्पोपहार घ्यावा. आणि ह्यांनी केलेलं 2 बघितले. तेच तिसरा, त्याच प्रमाणामध्ये तिसरा. तुम्ही सूड घेताय यांच्यावर. तूच बोल बाबा, तू तिथं असताना हेच केला.